पालकांसाठी मुलांमधील प्रेम हेच जगातील सर्वात मोठी श्रीमंती. रमेश आणि सुरेश हे दोन भाऊ होते. वडिलांच्या निधनानंतर दोघांनी शेती आणि संपत्तीची वाटणी केली. वाटणी करताना दोघांमध्ये इतके वाद झाले की त्यांनी एकमेकांशी बोलणेच बंद केले. घराच्या मधोमध एक मोठी भिंत उभी राहिली. दोघांची आई वृद्ध होती. ती काही दिवस रमेशकडे तर काही दिवस सुरेशकडे राहायची. आईकडे एक जुनी कापडी गाठोडे होते जे ती नेहमी स्वतःजवळ जीवापाड जपायची. दोन्ही भावांना वाटायचे की या गाठोड्यात नक्कीच आईचे सोन्याचे दागिने किंवा वडिलांनी ठेवलेले गुप्त पैसे असणार. एक दिवस आई शांतपणे डोळे मिटून या जगातून निघून गेली. अंत्यसंस्कार संपताच दोघे भाऊ त्या गाठोड्यासाठी पुन्हा समोरासमोर आले. दोघांनी मिळून ते गाठोडे उघडलं, पण ते उघडताच दोघांचेही डोळे पाणावले. त्यात कोणतेही सोन्याने नव्हते. त्यात एक चिठ्ठी होती ज्यावर वडिलांच्या अक्षरात लिहिले होते, माझी दोन रत्ने रमेश आणि सुरेश हे दोघे एकत्र राहतील तोपर्यंत आपली खरी संपत्ती सुरक्षित राहील. दोन्ही भावांना आपल्या चुकीची जाणीव झाली. ज्या पैशांसाठी त्यांनी नाते तोडली, आई वडिलांसाठी त्यांनी एकत्र असणे हीच मोठी संपत्ती होती. दोघांनी रडत एकमेकांना मिठी मारली आणि मधली भिंत पाडून टाकली.